नमस्कार. हा, नमस्कार नमस्कार. अं, मॅडम, मी तुम्हाला कोर्स पण बनवलंय. तुम्ही जेव्हा तुमचं सुरू होईल स्क्रीन शेअर करू हा, शकतात. हा. ठीक आहे. ओके ओके. नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या वेबिनार सिरीजला सुरू करण्यापूर्वी थोडक्यात आमच्या NGO विषयी आणि या वेबिनार सिरीज विषयी माहिती इथं शेअर करतो. आमचं NGO गेले 13 वर्ष झाले महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम करतोय. आणि गेल्या 13 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात आमचं NGO कार्यरत आहे. आमचं NGO महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करतं. गेल्या 13 वर्षात आम्हाला जी काही समाजसेवेची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. अ, ह्या वेबिनार सिरीज सुरू करण्यापूर्वी 15 ऑगस्ट 2022 आम्ही संवाद सारथी नावाची वेबिनार सिरीज सुरू केली. त्याचा मुख्य उद्देश होता की जे पण डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आहे त्यांचा जीवन प्रवास अ, जाणून घेण्यासाठी या वेबिनार सिरीजची सुरुवात केली. कारण एका अपंग व्यक्तीच्या जीवनात रोजच्या जीवनात खूपच सारा संघर्ष असतो. ते त्यांचं जीवन जगत असताना आपल्या त्या उणिवा ओळखून त्यावर कशी मात करतात आणि आपल्याला आपल्या करिअरमध्ये, समाजामध्ये कसं स्वतःला सिद्ध करतात. अ, असा अनुभव आम्हाला त्यांच्याकडून ऐकायला मिळाला, शिकायला मिळाला आणि ऑनलाईनच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आज आपण ज्या वेबिनार सीरीजमध्ये आहोत, लर्न द लॉज. हा लर्न द लॉज सीरीज सुरू करण्यामागे ॲडव्होकेट प्राची मॅडम असतील, राजू वाघमारे अशा सर्वांचे अ, संवाद सारथी परिवारातले सदस्य आणि आपल्याच्या वक्ता ॲडव्होकेट सीमा दाते मॅडम यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आधी RPWD ॲक्ट 2016 याच्याबद्दल चर्चासत्र घेतले ऑनलाईनच्या माध्यमातून. आता गेले 2 महिने झाले आम्ही मेंटल हेल्थ ॲक्ट 2017 हा कायद्याबद्दल चर्चासत्र आयोजित केलं. याचा मुख्य उद्देश आहे की लोकांपर्यंत याची माहिती जास्तीत जास्त जावी आणि त्यातनं त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांनी घ्याव्यात. मी जास्त वेळ न घेता पुढील सूत्र ॲडव्होकेट प्राची मॅडमकडे सोपवतो. नमस्कार सगळ्यांना. लर्न द लॉज वेबिनार सिरीज मध्ये आज आपण आपलं 13वं सेशन घेतो आहे आणि आपल्या आजच्या ज्या गेस्ट लेक्चरर आहेत त्या आहेत आदाते मॅडम. यापूर्वी त्यांनी या सिरीज मध्ये आपल्याला आपले लेक्चर्स घेतलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला सांगते की त्या 2018 ते 2022 ला CWC मेंबर होत्या. त्यानंतर लॉ ट्रेनर आहेत. लॉचे सब्जेक्ट शिकवतात. त्याच्यानंतर अमरावती डिव्हिजनचे CWCच्या त्या मेंटॉर म्हणून कार्यरत आहेत. हायकोर्ट प्रॅक्टिशनर असून माझी खूप छान मैत्रीण आहे. मॅडम, वेलकम and you carry on your lecture now. नमस्कार सर्वांना. थँक्यू प्राची मॅडम आणि विशाल सर, मला हा प्लॅटफॉर्म तुम्ही दिलात इथे हे नॉलेज मला शेअर करण्यासाठी. सो तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार. मी क्विकली शेअर करते माझी प्रेझेंटेशन, जेणेकरून आपण सर्वजण मिळून त्याच्याबद्दल त्याचं नॉलेज घेऊ शकतो. फक्त मला जर विशाल सर जरा हेल्प करा. मी शेअर करत असलेली PPT
दिसते का फक्त तुम्ही बघ जरा येस मॅम, येस. दिसते का? होते शेअर अजून. ओके, होते का? हम्म. क्लिअर आहे का? दिसते? नाही नाही, अजून आली. हा, आता आली. आता याला फक्त स्लाइड शो मोड मध्ये घ्या. हो. अगदी लास्टला ते झूमच्या इथं मायनस साईनच्या बाजूचं बटन आहे ना, ते प्रेस करा तुमच्या इकडे डाव्या बाजूला. हो हो. येस. क्लिअर येस, आहे का? आलं आलं. सो आपण ह्याच्या आधीही आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट बद्दल. आता आपण मेंटल हेल्थ केअरच्या संदर्भात लागणाऱ्या ज्या ज्या मूलभूत अधिकारांबद्दल, येणाऱ्या चॅलेंजेस बद्दल आणि त्यांच्या अधिकारांबद्दल आपण बोलत होतो. परंतु होत हे करत असताना याची मॉनिटरिंग अथॉरिटी कोण आहे? या संदर्भात काम करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत? कसं ह्याचं फंक्शनिंग चालतं? हे सुद्धा आपण पाहणार आहोत. अर्थात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक इस्टॅब्लिशमेंटला एक अथॉरिटी असते, जी या सगळ्यांना मॉनिटर करत असते. प्रत्येक स्टेक होल्डर्सना, प्रत्येक अथॉरिटी समोर किंवा प्रत्येक केसच्या संदर्भात जेव्हा आपण एखादी आपली प्रश्न मांडायचे असतील, आपल्याला आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल बोलायचं असेल, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक अथॉरिटी समोर आपल्याला जावं लागतं. तशीच इथे देखील मेंटल हेल्थ रिव्ह्यू बोर्ड नावाचा एक बोर्ड इथे कायद्यामध्ये दिलेला आहे. अशा प्रकारचं बोर्ड असणं गरजेचं आहे आणि त्या बोर्डचे फंक्शनिंग कशा प्रकारे असायला पाहिजे, बोर्डमध्ये कोण कोण असायला हवेत, हे या कायद्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे. तर ह्या बोर्डाचं कॉन्स्टिट्यूशन कसं असतं? तर ह्या बोर्डामध्ये, या समितीमध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये समिती म्हणतो, रिव्ह्यू समिती, जी मेंटल हेल्थच्या संदर्भात केसेस रिव्ह्यू करतील, आलेल्या केसेसचा निपटारा करतील, आलेल्या केसेसच्या वरती निर्णय देतील. तर अशी ही जी समिती आहे, तर ह्या समितीचं फंक्शनिंग कशा पद्धतीने असेल? ह्या समितीमध्ये कोण कोण असेल? तर ते आता आपण पाहूयात. या समितीमध्ये ज्युडिशियल ऑफिसर्स आणि मेडिकल बॅकग्राऊंडमधले काम करणारी व्यक्ती, मेडिकल ऑफिसर्स किंवा मेडिकल केअर गिव्हर्स, अशी व्यक्ती ह्या समितीमध्ये असू शकते. ही समिती स्थापन कोण करतं? तर स्टेट अथॉरिटी करते. ह्याचे अधिकार हे ऍडमिशन्स, कॅपॅसिटी आणि अधिकारांचं जेव्हा व्हायोलेशन होतं, तर त्या संदर्भात ही समिती जी आहे ती आलेल्या केसेसचा रिव्ह्यू घेत असते, आलेल्या केसेसच्या संदर्भात निर्णय घेत असते. कोण कोण ह्या समितीसमोर अपील होऊ शकतं? ह्या समितीचं कामकाज जे आहे, हे ज्युडिशियल कॅपॅसिटी मधलं आहे. ज्युडिशियल कॅपॅसिटीमध्ये असताना ह्या समितीसमोर अशी कोणतीही व्यक्ती वैयक्तिक किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या मार्फत समितीसमोर हजर राहू शकते. समितीला आस्थापनेला व्हिजिट करण्याचे अधिकार आहेत. आस्थापनेमध्ये काही जर त्रुटी असतील, तर त्या त्रुटीच्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंटला रेकमेंडेशन देण्याच्या संदर्भातले अधिकार आहेत. इंडिव्हिज्युअल्सचे राईट प्रोटेक्ट होत आहेत की नाही, अधिकार बाधित राहत आहेत की नाही, हे पाहण्याचे देखील अधिकार आणि ते राईट जे अधिकार आहेत, ते प्रोटेक्टेड असतील हे एन्श्युअर करण्याचे अधिकार देखील या समितीला आहे. त्याचप्रमाणे समितीच्या अगेन्स्ट जर एखाद्या समितीने दिलेला निर्णय जर मान्य नसेल, तर ह्या समितीच्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये अपील करण्याचे अधिकार देखील प्रत्येक व्यक्तीला ह्या कायद्याअंतर्गत दिलेले आहेत. बोर्डाचं कंपोजिशन हे कोणत्या पद्धतीचं असेल? तर डिस्ट्रिक्ट जज किंवा ज्युडिशियल ऑफिसर, स्टेट ज्युडिशियल ऑफिसर जे ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये आहेत आणि जे क्वालिफाईड आहेत किंवा रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज हे समितीचे अध्यक्ष असू शकतात. डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा डेप्युटी कमिशनर जे डिस्ट्रिक्टचे आहेत,
त्यांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह असणं गरजेचं आहे. 2 मेंबर्स ज्याच्यापैकी एक सायकियाट्रिस्ट असणं गरजेचं आहे आणि दुसरे हे मेडिकल प्रॅक्टिशनर असणं गरजेचं आहे. 2 मेंबर्स हे मेंटल इलनेस वरती काम करणारे केअर गिव्हर्स किंवा पर्सन्स रिप्रेझेंटिंग ऑर्गनायझेशन्स ऑफ पर्सन विथ मेंटल इलनेस, म्हणजे अशा व्यक्तींच्या संदर्भात काम करणारी किंवा अशा सोबत काम करणारी व्यक्ती किंवा एनजीओचे कोणी प्रतिनिधी जे ह्या फील्डमध्ये काम करत, ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अशी एकूण डिस्ट्रिक्ट जज, रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी आणि 4 मेंबर म्हणजे 5 मेंबर टोटल आणि 6वे चेअरपर्सन. सो टोटल मिळून ही 6 जणांची समिती फॉर्म करता येते ह्या कायद्याच्या अंतर्गत. जेव्हा समितीची स्थापना होते तेव्हा काही निकषांमधून जावं लागतं. समिती स्थापन करत असताना समितीमध्ये सदस्य किंवा अध्यक्ष यांची पोस्ट फिल करत असताना समितीमध्ये येणाऱ्या चेअरपर्सनसाठी किंवा येणाऱ्या मेंबर्सने कोणत्याही प्रकारचे लीगल कॉन्सिक्वेन्सेस मधून गेलेले नसावे, त्यांना सजा लागलेली नसावी, कन्व्हिक्शन लागलेलं नसावं, दिवाळखोर म्हणून त्यांना डिक्लेअर केलेलं नसावं, सर्व्हिस मधून त्यांना काढलेलं नसावं, सस्पेंड केलेलं नसावं, कोणत्याही प्रकारचे आर्थिक गुन्हे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा त्यांचा वेस्टेड इंटरेस्ट ह्या संदर्भातला नसावा. त्याचप्रमाणे डिस्क्वालिफाय होण्यासाठी इतर कोणतेही निकष जर या समितीच्या अध्यक्षांविरुद्ध किंवा समितीच्या मेंबर्सच्या विरोधात असतील तर अशी व्यक्ती ही डिस्क्वालिफाय होण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला काढण्यासाठी ही लायक असू शकते. समितीचे चेअरपर्सन किंवा कोणतेही मेंबर स्वतः रेझिग्नेशन देऊ शकतात. त्याची कारणं त्यांनी नमूद करणं गरजेचं आहे आणि ती कारणं नमूद केल्यानंतर त्यांनी स्टेट अथॉरिटीला त्यांच्या रेझिग्नेशनच्या संदर्भात, त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात कळवणं गरजेचं आहे. जेव्हा राजीनामा दिला जातो त्याच्या लवकरात लवकर रिकामी जी पोस्ट होते लवकरात लवकर फिल होणं हे अपेक्षित आहे. समितीचा कार्यकाळ जो आहे हा किमान 5 वर्षाचा आहे आणि ह्याच्यामध्ये वयोमर्यादा ही 70 वर्षापर्यंतची आहे. म्हणजे 7 वर्षापर्यंत समितीचं कामकाज हे 5 वर्षापर्यंतचं असेल प्रस्थापित केल्यापासून आणि वयाची अट ही 70 वर्षापर्यंतची आहे. whichever is earlier be eligible for reappointment, म्हणजेच ह्या समितीमध्ये पुन्हा मेंबरची रिअपॉइंटमेंट होऊ शकते पुन्हा पुढील 5 वर्षासाठी, म्हणजे 5+5 वर्षानंतर एकूण 10 वर्षासाठी अपॉइंटमेंट होऊ शकते आणि ह्याचा एज क्रायटेरिया आहे तो अप टू 70 आहे. पुन्हा 10 वर्षानंतर म्हणजे पुन्हा ही कमिटी पुन्हा अपॉइंट केली जाणार नाही. एकदा अपॉइंट केल्यानंतर 5 वर्ष आणि दुसऱ्यांदा पुन्हा रिअपॉइंटमेंटसाठी 5 वर्षापर्यंत एलिजिबल असेल. अच्छा, यांची अपॉइंटमेंट जी आहे ती स्टेट अथॉरिटीच्या मार्फतच केली जाईल. यांचा जो ऑनरेरियम आहे, जो भत्ता दिला जाईल, बैठक भत्ता जो दिला जाईल किंवा इतर कोणतेही भत्ते जे दिले जातील ते स्टेट रूल प्रमाणे आणि सेंट्रल रूल प्रमाणेच दिले जातील असं ह्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. समितीने घेतलेले निर्णय किंवा बोर्डाने घेतलेले जे निर्णय आहेत ते सर्वांनी मेजॉरिटीने घेणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला चेअरपर्सन किंवा समितीचा कोरम पूर्ण नसेल तर मेजॉरिटी किमान 3 मेंबर्स असणं अपेक्षित आहे. 3 मेंबर जर नसतील तर चेअरपर्सनचा जो ओपिनियन आहे ते मॅटर केलं जातं आणि चेअरपर्सनच्या डिसिजनला किंवा चेअरपर्सनच्या ओपिनियनला
पहिला प्रेफरन्स कास्टिंग वोट म्हणून पहिला प्रेफरन्स सेकंड शॅल हॅव अ सेकंड और कास्टिंग वोट म्हणजे चेअरपर्सनच्या वोटला चेअरपर्सनच्या ओपिनियनला फर्स्ट प्रेफरन्स दिला जातो जर कोरम पूर्ण नसेल तर कायद्याने अपेक्षित आहे की पूर्ण कोरम असेल तरच ऑर्डर होणं अपेक्षित आहे जर कोरम पूर्ण नसेल तर मिनिमम 3 जण असणं अपेक्षित आहे जर मिनिमम 3 जण नसतील तर त्यावेळेला चेअरपर्सनचं ओपिनियन हे फार मॅटर करतं चेअरपर्सनच्या ओपिनियनला तेवढंच प्राधान्य दिलं जाईल असं मॅम इथं कायदा सांगतो एक प्रश्न आहे मॅडम की येस जसं येस तुम्ही सांगितलं की 1+1 आणि 2+2 असे 6 मेंबर्स आहेत पण समजा येस कधी कधी डिसिजन घेताना दोघं बाजूला 3-3 वोट आले तर मग त्यासाठी काय तजवीज आहे का? येस म्हणूनच इथे चेअरपर्सनच्या वोटला हा प्रेफरन्शियल वोट दिलेला आहे अच्छा. हे दिलेलं आहे प्रेफरन्शियल येस मग जिथे चेअरपर्सन आहे तिथे त्याचं वोट आपण म्हणजे जनरली 1+1 कन्सिडर करतो म्हणजे चेअरपर्सनचं एक मत आणि +1 कारण त्यांना तेवढं वेटेज दिलेलं आहे त्या पोस्टला तर जिथे तिघ जण आहेत आणि एका साईडला तिघ जण आहेत तर इथे चेअरपर्सनच्या प्रेफरन्शियल वोट नुसार चेअरपर्सनच्या वोटला 1+1 इज इक्वल टू 4 जण होणार 4 जण ओके. होणार हा. सो इथे चेअरपर्सन असल्यामुळे इथे मेजॉरिटी कन्सिडर केली जाईल क्लिअर आहे विशाल येस सर मॅम. येस येस. बोर्ड समोर ऍप्लिकेशन म्हणजे मेंटल इलनेसच्या संदर्भात ज्यांना कोणाला मानसिक आजार आहे आणि त्यांना रिलीफ हवा आहे त्यांचे ग्रीव्हन्सेस मांडायचे आहेत त्यांच्या तक्रारी त्यांना दाखल करायच्या आहेत त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आहेत त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन झालेलं आहे अशी प्रत्येक व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या वतीने त्या व्यक्तीने केलेली नॉमिनेटेड व्यक्ती असेल त्या व्यक्तीने अपॉइंट केलेले रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा त्या व्यक्तीसाठी काम करणारी एनजीओ अशी कोणतीही व्यक्ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्या व्यक्तीला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी समिती समोर अर्ज करू शकतात एखाद्या व्यक्तीचे जर अधिकार व्हायलेट झाले असतील तर त्या व्यक्तीच्या वतीने त्या व्यक्तीचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा एनजीओ त्या व्यक्तीसाठी समितीसमोर किंवा ती व्यक्ती स्वतः देखील समितीसमोर अर्ज सादर करू शकते परंतु तिथे फार महत्वाचा मुद्दा असा आहे की कन्सेंट ऑफ दॅट पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे कायद्यामध्ये माझ्या वतीने जर कोणाला अर्ज करायचा असेल मग ते रिप्रेझेंटेटिव्ह असू देत माझे किंवा एनजीओ असू देत किंवा इतर कोणतीही व्यक्ती असू दे ज्यांना माझं भलं करायचं आहे ज्यांना माझ्यासाठी समितीसमोर हजर व्हायचं आहे माझ्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्या व्यक्तींना माझा कन्सेंट घेणं फार महत्वाचं आहे माझं ओपिनियन घेणं तितकंच मॅटर करतं समितीसमोर अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची फी किंवा कोणतेही चार्जेस समितीसमोर मागितले जात नाहीत किंवा कोणतीही फी आकारली जात नाही ऍप्लिकेशन करत असताना करणारी व्यक्तीचं नाव ज्या व्यक्तीची अग्रीड व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या संदर्भात आपण ऍप्लिकेशन फाईल करणार आहोत त्या व्यक्तीचे सर्व डिटेल्स त्या व्यक्तीचे मेडिकल पेपर्स कोणत्या पद्धतीचे अधिकार व्हायलेट झालेले आहेत अधिकार कोणकोणते अधिकारांचं उल्लंघन झालेलं आहे आणि कोणकोणते आपल्याला रिलीफ पाहिजे आहे या संदर्भातली पूर्ण माहिती त्या अर्जामध्ये येणं अपेक्षित आहे आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्ये समिती ही फोनद्वारे किंवा मौखिक सुद्धा ऍप्लिकेशन म्हणून कन्सिडर करू शकेल म्हणजे एखादा अर्ज समजा जर लिखित स्वरूपात आला नाही परंतु समितीला माहिती ही फोनद्वारे देण्यात आली आहे किंवा ओरली सांगितली गेली आहे तर समिती त्याचं स्वतः सुमोटो कॉग्निझन्स घेऊ शकतं आणि समिती त्या संदर्भात आदेश पारित करू शकतं हे समितीला दिलेले अधिकार आहेत या कायद्यानुसार आता ह्याची जी प्रोसिजर आहे या समितीची जी प्रोसिडिंग्स आहे ती क्वझाय ज्युडिशियल ती ज्युडिशियल प्रोसिडिंग आय एम रिअली सॉरी क्वझाय ज्युडिशियल नाही ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आहे ज्याच्यामध्ये सिव्हिल नेचर असेल परंतु आयपीसीचे कलमानुसार आता ज्या बीएनएस त्याला रिप्लेस केलेलं आहे तर आयपीसीच्या सेक्शन नुसार समितीचं हे कामकाज चालेल
जरी सिव्हिल प्रोसिडिंग्ज असली तरी त्याचे इतर प्रोसिडिंग्ज ज्या आहेत त्या आयपीसीच्या अंतर्गतच चालतील. समितीची बैठक जी आहे ती कायद्याने बंधन घालून दिलेल्या अनुषंगानेच समितीची बैठक होणं अपेक्षित आहे. त्यांचे बिझनेस अवर्स फिक्स असणार आहेत. कायद्याने जे दिलेले बिझनेस अवर्स आहेत, कायद्याने दिलेल्या जे त्यांचे मीटिंग अवर्स आहेत त्याप्रमाणेच बसणं अपेक्षित आहे. समितीने एकत्र येणं अपेक्षित आहे. समितीसमोर प्रोसिडिंग्स ह्या अप्लिकेशन केल्यापासून म्हणजे अर्ज केल्यापासून किमान समितीने प्रयत्न केला पाहिजे की 90 दिवसांमध्ये ऍप्लिकेशन ही डिस्पोज ऑफ झाल्या पाहिजे. ज्याप्रमाणे समितीच्या समोर आलेले अर्ज हे 90 डेज मध्ये डिस्पोज ऑफ झाले पाहिजेत. निर्णय देखील हे किमान मिनिमम 7 दिवसामध्ये देणं अपेक्षित आहे. एखादा अर्ज समजा अर्जावरती केलेल्या ऑर्डरला अफेक्टेड पार्टीला जर ती ऑर्डर मान्य नसेल तर अर्थातच आपल्याकडे अपिलेट अथॉरिटी आहे जी हायकोर्ट आहे. कायद्याने अपेक्षित आहे की प्रोसिजर ज्या आहेत त्या इन कॅमेरा व्हायला पाहिजेत. ॲडजर्नमेंट होणं अपेक्षित नाही. जर ॲडजर्नमेंट झालीच त्या केसमध्ये तर मात्र समितीने त्याचं रिझन्ड रिझन्ड रोजनामा लिहिणं अपेक्षित आहे. सॉरी. रिझल्ट रोजनामा लिहिणं अपेक्षित का आहे? तर कायद्याने म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये ॲडजर्नमेंट घेणं योग्य नाही. वारंवार ॲडजर्नमेंट घेणं योग्य नाही. ॲडजर्नमेंट घेणं ह्या कायद्याने अपेक्षित नाही. इन कॅमेरा प्रोसिडिंग्ज होणं अपेक्षित आहे. 90 डेज मध्ये ऍप्लिकेशन डिस्पोज ऑफ होणं गरजेचं आहे. विदिन 7 डेज ऑफ सच ऍप्लिकेशन कॉग्निझन्स घेणं गरजेचं आहे. तो ह्या 90 डेज मध्ये जर आपल्याला प्रोसिडिंग्ज कंप्लीट करायच्या असतील तर ॲडजर्नमेंट हे अपेक्षित नाही कायद्याने. जर कायद्याने इन केस ॲडजर्नमेंट घेणं जर गरजेचं असेल किंवा समितीने ॲडजर्नमेंट दिलीच तर ते रिझल्ट असणं अपेक्षित आहे. कोणत्या सर्कमस्टन्सेस मध्ये ॲडजर्नमेंट दिलेली आहे. से फॉर एक्झाम्पल आज अर्ज आला आहे परंतु आमच्या समितीसमोर अर्ज करणारी व्यक्ती हजर नाही किंवा अर्ज केलेला आहे, अर्जदार आहेत परंतु अपेक्षित आमच्याकडे एव्हिडन्सेस नाही आहेत, अपेक्षित डॉक्युमेंट्स अपेक्षित नाही आहेत. त्यामुळे दिलेल्या अर्जानुसार आम्ही तारीख देत आहोत. तर ही रिझल्ट रोजनामा असणं अपेक्षित आहे. जर एखादी व्यक्ती स्वतः हजर राहू शकत नसेल तर ते त्यांच्या वतीने एखाद्या काउन्सिल किंवा रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट करून समितीसमोर हजर राहू शकतात. ओके. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर हॉस्पिटलाइज्ड असेल किंवा एखाद्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये ऍडमिट असेल तर समिती स्वतः तिथे जाऊन हिअरिंग घेऊ शकतात. स्वतः तिथे कमिटी बसू शकते, हिअरिंग्स घेऊ शकतात आणि त्या अनुषंगाने निर्णय देऊ शकतात. मॅडम हे 90 दिवसाचं बंधन फक्त कमिटीलाच आहे की जो ऍप्लिकेशन करणार आहे त्याला पण आहे? नाही, 90 दिवसाचं बंधन हे कमिटीला आहे, ऍप्लिकंटला नाही. या. नाही कारण म्हणजे जर समजा आता कसं ऍप्लिकेंटने केलं आहे ऍप्लिकेशन आणि हम्म. कमिटीला 90 दिवसात ते जमलंच नाही सोल्युशन द्यायला तर मग त्या केसमध्ये गुड क्वेश्चन. जर समजा 90 दिवसामध्ये आपल्याला ऑर्डर देता नाही आली, कमिटीला ऑर्डर देता नाही आली किंवा ऍप्लिकेशन डिस्पोज ऑफच झालं नाही 90 डेज मध्ये तर रिझन्ड ऑर्डर मेन्शन करणं गरजेचं आहे की का 90 दिवसामध्ये डिस्पोज ऑफ झालं नाही मॅटर. कायद्याने अपेक्षित आहे मिनिमम 90 दिवस, पण 90 दिवसामध्ये जर नाही झालं फॉर एनी रिझन मे बी काही लॅक्युनस राहिले असतील, प्रोसिजरल लॅप्सेस असतील, डॉक्युमेंटेशनचा इश्यू असेल, ज्याची हिअरिंग घ्यायची असेल ती व्यक्ती समोर नाही आहे, इट कॅन बी एनी रिझन. तर असे रिझन्स मेन्शन करून जर 90 दिवसाच्या वरती जर तो पिरियड गेला तर ते रिझन मेन्शन करणं रोजनाम्यामध्ये अपेक्षित आहे.
ह्याच्यावर काही तुम्हाला डाऊट आहे का विशाल सर? नाही, झालं क्लिअर. व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखादी अफेक्टेड व्यक्ती स्वतः जर समितीसमोर हजर राहू नाही शकली काहीही कारणास्तव, एखाद्या इस्टॅब्लिशमेंटमध्ये जर ऍडमिट आहे, हॉस्पिटलाइज्ड असेल, समिती स्वतः तिथे जाऊन सुमो मोटो कॉग्निझन्स घेऊन तिथे हिअरिंग घेऊ शकतात. ठीक आहे. ज्याप्रमाणे कायद्याच्या प्रोसिडिंग्स प्रमाणे आपल्या हिअरिंग्स चालतात, जसं एव्हिडन्स चालतो, जसे डॉक्युमेंट्स आपण सबमिट करतो, ऍप्लिकेशन करणं, मग एव्हिडन्स देणं, मग हिअरिंग करणं, ही जशी कोर्टामध्ये जी प्रोसिजर चालते, हे ॲज गुड ॲज कोर्टच आहे. फक्त इथे समिती म्हणून याला आपण दर्जा दिलेला आहे आणि कोर्टासमोर कोर्टाचा आपण एक वेगळा सेटअप दिलेला आहे. इथे समितीसमोर देखील सेम प्रोसिजर चालते. ज्युडिशियल प्रोसिजर चालते. ज्युडिशियल ऑफिसर्स अपॉइंट केलेले जातात. एक्स ज्युडिशियल ऑफिसर असो किंवा ऍक्टिंग ज्युडिशियल ऑफिसर्स असो, त्यांना अपॉइंट केलेले ॲज अ चेअरपर्सन. त्यांच्यासमोर ऍप्लिकेशन मूव्ह केलं जातं, एव्हिडन्सेस सादर केले जातात, हिअरिंग्स होते, ओरल एव्हिडन्स सादर केला जातो, रिटर्न एव्हिडन्स दिला जातो, डॉक्युमेंटेड एव्हिडन्सेस दिले जातात. आणि अशी व्यक्ती जिच्याकडे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट नाहीये, परंतु समितीला असं वाटतंय, प्रायमा फेसी केस जर मेड आउट होत असेल, की ह्या व्यक्तीचे पर्सनल राईट्स हे व्हायोलेट झालेले आहेत, परंतु डॉक्युमेंट नाही आहे, तर समिती सु मोटो ऑर्डर पास करू शकते. त्याचप्रमाणे इतर विटनेसेसना सुद्धा समोर आणण्याचे अधिकार अफेक्टेड व्यक्तीला आहेत. माझे राईट्स व्हायोलेट झालेले आहेत, मला योग्य तो न्याय मिळालेला नाहीये, हे कोण सांगू शकतं? तर माझ्याकडे अकंपनिंग विटनेसेस आहेत. माझ्याकडे आजच्या घडीला कोणतंही डॉक्युमेंट नाहीये, परंतु माझ्याकडे अकंपनिंग विटनेसेस आहेत. त्या विटनेसेसची मी लिस्ट समितीला देऊ शकतो आणि त्या व्यक्तीचं, त्या विटनेसेसचं, साक्षीदाराचं म्हणणं ऐकून घेण्याचं काम ही समिती करू शकते. त्याचप्रमाणे मॅम, डॉक्युमेंट इथं इन्स्पेक्टर एक प्रश्न होता हां. की समजा आता तो जो ऍप्लिकंट आहे हं. आणि त्याचं ऍप्लिकेशन मध्ये विटनेस मध्ये एखादी व्यक्ती जर येत असेल आणि ती आल्यानंतर हा स्वतः परत त्याचं कंट्रोल लॉस होत असेल, तर अशा केसमध्ये की तो विटनेस पण महत्वाचा आहे, पण त्याच्यामुळे याला त्रास होतोय जो ऍप्लिकंट, मग अशा वेळेस काय प्रोसेस असते? ओके. सो बघा, जिथे आपण म्हणतोय, की ॲप्लिकंट हा अफेक्टेड पार्टी आहे. ठीक आहे. कदाचित त्यांचा कंट्रोल इथे सुटत असेल. या ह्या घडीला त्यांना स्वतःला माहीत नाही, की मी माझ्या स्वतःच्या संदर्भात मी काय ॲक्शन घेत आहे किंवा मी काय अ, करत आहे जे मला स्वतःला कळत नाही. पण विटनेस जो आहे, तो त्याच्या बाजूने त्याची बाजू मांडतोय. ॲट द सेम टाईम जी बसलेली समिती आहे, ती डिमेनर सुद्धा ऑब्झर्व्ह करते. समोरच्या व्यक्तीचं, ॲप्लिकंटचं आणि विटनेसेसचं वागणं, बिहेवियर, असलेले त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स, विटनेसेसने सादर केलेले त्यांचे पुरावे, हे सुद्धा ऑब्झर्व्ह करत आहे. हे सगळं ऑब्झर्व्ह केल्यानंतर जर प्रायमा फेसी केस जर मेड आउट होत असेल, तर समिती अ, ॲप्लिकंटच्या बाजूने किंवा ॲप्लिकंटच्या विरोधामध्ये निर्णय देऊ शकते. म्हणजे इथे आपण एक कन्सिडर करूयात, की से फॉर एक्झाम्पल ॲप्लिकंट आला आहे. तो म्हणतोय, की मला धक्का मारून अ, मला मेंटल इलनेस आहे. ठीक आहे. आणि ॲप्लिकंट येऊन सांगतोय, की मी रस्त्याने चालत होतो. अमुक एक व्यक्तीने मला जाणीवपूर्वक मला धक्का मारला. जाणीवपूर्वक मला धक्का मारला. आता इथे जे विटनेसेस आहेत, त्यांना माहिती आहे, की जाणीवपूर्वक लागलेला धक्का नाहीये, तो अनवधनाने लागलेला धक्का आहे. ठीक आहे. आता इथे कोर्ट समितीला स्क्रुटिनाइज करायचंय. समितीला कॉल घ्यायचा आहे, की ह्या व्यक्तीने जे सांगितलेलं मेंटल इलनेसच्या व्यक्तीने सांगितलेलं म्हणणं बरोबर आहे, की विटनेसेसने सांगितलेलं बरोबर आहे. आता इथे समितीच्या समोर हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तर समिती एकतर मेंटल इलनेसच्या अफेक्टेड व्यक्तीच्या संदर्भात जर निर्णय घेत असेल, तर समिती काय निर्णय देईल, की ह्याला अप्रोप्रिएट ट्रीटमेंटची गरज आहे, ह्याला सायकियाट्रिक डिपार्टमेंटची गरज आहे, ह्याला 1, 2, 3, 4 ट्रीटमेंटची गरज आहे. साक्षीदाराने सांगितलंय, की हे अनवधानाने झालेलं आहे. जरी अनवधानाने झालेलं असेल,
तर ह्याला जेव्हा इथे मेंटल इलनेस जो आजार आहे तो जो फेस करतो त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. म्हणून थर्ड पर्सन म्हणजे जी व्यक्तीने धक्का दिलाय असं ह्याचं म्हणणं आहे, त्याला ते पनिश नाही करू शकत ना. ज्याला रेमेडी देणं गरजेचं आहे, ज्याला रिलीफ देणं गरजेचं आहे, त्याच्या संदर्भात समिती आदेश पारित करेल. विशाल सर क्लिअर आहे की काही येस कन्फ्युजन मॅम. आहे? नाही, क्लिअर आहे. आर यू शुअर की तुम्ही क्लिअर आहात? येस मॅम. येस. हां. म्हणजे इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे, थर्ड पर्सनने मला धक्का दिला, तो अनवधानाने दिला किंवा मुद्दामून दिला असेल. तर समितीचं काम काय आहे, की या व्यक्तीवर काम करणं. अफेक्टेड कोण आहे? मेंटली इल पर्सन अफेक्टेड आहे. काम कोणावरती करायचंय मला? मेंटली अफेक्टेड व्यक्तीवरती काम करायचंय. रिलीफ कोणाला द्यायचंय मला? मेंटली अफेक्टेड व्यक्तीवरती द्यायचं आहे. मेंटली अफेक्टेड व्यक्तीला द्यायचं आहे. माझ्यासाठी समिती म्हणून ह्या व्यक्तीला न्याय देणं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. दॅन गोइंग इंटू थर्ड पर्सन. हां? ओके. आपण पुढे जाऊयात येस का? मॅम. येस मॅम. ओके. Yes. ओके. जे डॉक्युमेंट समितीसमोर सादर केलेले आहेत, ठीक आहे? ते डॉक्युमेंट इन्स्पेक्ट करण्याचं काम आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर त्या डॉक्युमेंटच्या अनुषंगाने आदेश देण्याचं काम हे समितीचं आहे. हं? हिअरिंग घेतल्यापासून बघा, आता हिअरिंग घेतल्यापासून ऍप्लिकेशन आल्यापासून 7 दिवसात कॉग्निझन्स घ्यायचा आहे आणि हिअरिंग घेतल्यापासून 5 दिवसाच्या आत एक्सपेक्टेड शाल म्हटलेला आहे. इथे शाल हा खूप मॅटर करतो वर्ड. कायद्यामध्ये शाल आणि मे म्हटलेलं आहे आणि शालला खूप महत्व आहे आपल्या कायद्यामध्ये. शाल म्हणजे करायचाच आहे. तर विदिन 5 days of the completion of the hearing, communicate its decision to the parties in writing. 5 दिवसाच्या आतमध्ये हिअरिंग घेतल्यापासून समितीने निर्णय देणं अपेक्षित आहे. से फॉर एक्झाम्पल फ्रायडेला मी जर हिअरिंग घेते, सॅटर्डे संडे आलाय, तर ते 2 दिवस म्हणजे एक्सक्लूडच होणार आहे. मग पुढचे मला ते 4 दिवस मला किंवा 3 दिवस आहेत ते मला कॅल्क्युलेट करून 5 डेज पकडायचे आहेत किंवा से फॉर एक्झाम्पल बँक हॉलिडेज आले. तर विदिन 5 डेज म्हटलेलं आहे. ते विदिन 5 डेज म्हणजे 5 डेज मला कॅल्क्युलेट करावे लागतील. इन केस जर मी 5 दिवसाच्या आतमध्ये मी ऑर्डर करू नाही शकले, ॲज अ समिती म्हणून आम्ही नाही करू शकलो, तर समितीला अगेन रायटिंगमध्ये मेन्शन करावं लागेल, की का 5 दिवसामध्ये त्यांनी ऑर्डर पारित केली नाही. हां? आणि ही ऑर्डर जी आहे समितीने अफेक्टेड पार्टीला कम्युनिकेट करणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे जी व्यक्ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व असते ह्या केसमध्ये म्हणजे त्या व्यक्तीशी. से फॉर एक्झाम्पल आपण हायकोर्टामध्ये बघा, एखादे जज, एखाद्या चेंबरमधले जज हायकोर्टामध्ये एखाद्या चेंबरमधले ॲडव्होकेट हे हायकोर्ट जज जेव्हा बनतात, त्यांच्या समोर त्यांच्या चेंबरमधले कोणी ॲडव्होकेट असतात किंवा त्यांचीच एखादी स्वतःची वैयक्तिक मॅटर जेव्हा त्यांच्या टीममध्ये त्यांच्याकडे ती असते, परंतु जेव्हा ते चार्ज घेतात, तेव्हा ते नॉट बिफोर मी करतात. म्हणजे हे मॅटर माझं होतं किंवा ही चेंबरमधली माणसं माझी आहेत. त्यामुळे हे मॅटर नॉट बिफोर मी म्हणजे मी हे मॅटर ऐकणार नाही. या मॅटरमध्ये मी कोणताही निर्णय देणार नाही. लाइकवाईज इथे सुद्धा सेम आहे. अशी व्यक्ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जर इन्व्हॉल्व असेल त्या व्यक्तीशी किंवा त्या केसशी, तर अशी व्यक्ती कायद्याने त्या बोर्डवरती बसू शकत नाही, त्या सिटिंगला बसू शकत नाही. अशा व्यक्तीने कोणत्याही प्रकारची हिअरिंग घेणं आणि कोणत्याही प्रकारचे निर्णय देणं हे कायद्याने अपेक्षित नाही. कायद्याने करू शकतच नाही. मला वाटतं सेंट्रल जेव्हा सेंट्रल अथॉरिटी ज्या आहेत त्यांनी एक्सपर्ट कमिटी अपॉइंट करणं गरजेचं आहे. तर का गरजेचं आहे? तर जेव्हा केव्हा कायद्याच्या अनुषंगाने एखादा ड्राफ्ट बनवायचा असेल, काही कायद्यामध्ये त्रुटी असतील, काही कायद्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे, की याच्यामध्ये अजून वाढ होणं गरजेचं आहे. काही सेक्शन्स आहेत किंवा काही प्रोव्हिजन असे आहेत, की कदाचित समोरच्याला अफेक्ट करत आहेत. जे लाँग टर्ममध्ये कदाचित लाँग टर्ममध्ये फक्त ह्यालाच नाही तर कदाचित येणाऱ्या पिढीला सुद्धा ह्या आजाराशी निगडीत ह्या पिढीला सुद्धा जर अफेक्ट करणार असेल, तर ते सेक्शन किंवा ते प्रोव्हिजन आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि नवीन काहीतरी ॲड करायचं आहे. तर एक्सपर्ट कमिटी फॉर्म करतील. त्यांचा गाईडन्स घेतील
त्यांच्या गायडन्स प्रमाणे नवीन काही जर आपल्याला चेंजेस घडवायचे असतील तर ती कमिटी फॉर्म करून योग्य ती त्याच्यामध्ये आपल्याला जर योग्य ती काय म्हणायचं डॉक्युमेंट जर तयार करायचं असेल तर तशा पद्धतीने कमिटी ते डॉक्युमेंट तयार करण्यासाठी फॅसिलिटेट करेल. सो मेडिकल प्रॅक्टिशनर्स आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. Obtaining procedure for assessing when necessary or the capacity of a person to make mental health care or ट्रीटमेंट डिसिजन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे किंवा त्याच्या संदर्भात जर कोणतेही चेंजेस घडवायचे असतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात एखादं डॉक्युमेंट जर तयार करायचं असेल तर अशा वेळेला एक्सपर्ट कमिटी कॉल केली जाईल टू प्रिपेअर अ गायडन्स डॉक्युमेंट फॉर मेडिकल प्रॅक्टिशनर्स अँड मेंटल हेल्थ. ओके. आणि एव्हरी मेडिकल प्रॅक्टिशनर अँड मेंटल हेल्थ प्रोफेशनल shall word has come while assessing the capacity of a person to make mental health care or treatment decisions comply with the guidance document referred to in subsection 1. म्हणजे इथे जे म्हटलेलं आहे की त्या व्यक्तीच्या अनुषंगाने काय काय आपल्याला मेडिकल फॅसिलिटी देणं गरजेचं आहे, ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे, हे जेव्हा डॉक्युमेंटेड होतं तेव्हा त्या पद्धतीने काम करणं हे अपेक्षित आहे असं कायद्याने सांगितलेलं आहे. बोर्डाचं फंक्शनिंग काय काय असणार आहे? रजिस्टर करून घेणं, रिव्ह्यू घेणं, मॉडिफाय करणं किंवा कॅन्सल करणं, टू कॅन्सल ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह. जर काही डायरेक्टिव्ह दिल्या असतील तर त्या कॅन्सल करणं किंवा त्या मॉडिफाय करणं हे बोर्डाचे अधिकारामध्ये येतं. त्याचप्रमाणे रेप्रेझेंटेटिव्ह नॉमिनेट करणं कोणाला? तर जी मेंटल इलनेस असलेली व्यक्ती आहे तिच्यासाठी एखादे रिप्रेझेंटेटिव्ह एखादी प्रतिनिधी अपॉइंट करणं, अपील हिअर करणं, अपीलवरती डिसिजन देणं, एखाद्या प्रोफेशनलच्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलच्या विरोधात किंवा इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधामध्ये गेलेले निर्णय समितीसमोर येत असतील किंवा मान्य नसतील आणि जर समितीसमोर अर्ज आला तर ते ऐकणं आणि त्याच्यावरती योग्य निर्णय देण्याचं काम जे आहे समितीच्या अधिकार क्षेत्रामध्ये. आलेल्या केसेसच्या संदर्भामध्ये डिसाइड केसेस रिलेटेड टू नॉन डिस्क्लोजर ऑफ पेशंट्स इन्फॉर्मेशन. कायद्याने ऑलरेडी सांगितलेलंच आहे की कोणत्याही प्रकारची माहिती ही डिस्क्लोज करणं अपेक्षित नाही, डिस्क्लोज करू नये. तो अशा पद्धतीने जर डिस्क्लोजर जर कुठे झाला असेल तर त्या संदर्भामध्ये हिअरिंग घेणं आणि डिसाइड करणं, डिसिजन घेणं हे या समितीच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं. आलेल्या कंप्लेंट्स ऐकून घेणं आणि योग्य ते निर्णय देणं. एखादी मेंटल इलनेस व्यक्ती जर जेलमध्ये असेल किंवा कोणत्याही मेंटल हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइडेड इस्टॅब्लिशमेंटमध्ये ऍडमिट असेल तर त्या ठिकाणी जाणं, व्हिजिट करणं, त्या व्यक्तीशी बोलणं, त्यांच्या हिअरिंग्स घेणं हे देखील त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं. त्याचबरोबर तिथे जाऊन योग्य ते निर्णय घेणं हे सुद्धा त्या बोर्डाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं. इन्स्पेक्ट करणं, इन्व्हेस्टिगेट करणं इफ राईट ऑफ अ पर्सन विथ मेंटल इलनेस आर व्हायलेटेड. तर अशा व्यक्तींचे जेव्हा अधिकारचं उल्लंघन होतं तर त्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्ट करणं किंवा इन्व्हेस्टिगेट करण्याचे अधिकार देखील या बोर्डाला या समितीला दिलेले आहे. योग्य ते स्टेप्स घेणं, योग्य ती कारवाई करणं, मेंटल इलनेस व्यक्तीच्या संदर्भात कोणते अधिकार जर व्हायलेट झाले असतील, त्यांचे अधिकार जर प्रोटेक्ट करायचे असतील तर योग्य ते पावलं उचलण्याच्या संदर्भातील अधिकार हे समितीला दिलेले आहेत इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द पर्सन. इफ अ मेंटल हेल्थ इस्टॅब्लिशमेंट फेल्स टू फॉलो ऑर्डर्स, एखादी कोणतीही इस्टॅब्लिशमेंट जी मेंटल हेल्थ केअरवरती काम करत आहे अशा व्यक्तीने जर अशा इस्टॅब्लिशमेंटने जर समितीने दिलेल्या आदेशाचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन केलं ह्याचं फाईन जे आहे, जे दंड जे आहे ते अप टू 5 lakhs पर्यंत होऊ शकतं. मिनिमम दिलेलं नाही पण अप टू दिलेला आहे. म्हणजे 1000 रुपयापासून 500 रुपयापासून ते अप टू 5 lakh इट कॅन बी एनी अमाऊंट. त्याचप्रमाणे इस्टॅब्लिशमेंटचं रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल करण्याचे पॉवर्स हे समितीला दिलेले आहेत. पण ते केव्हा? जेव्हा समिती त्यांचं ऐकून घेईल.
अधिकार समितीला दिलेले आहेत, जसं कॅन्सल करण्याचं, त्याचप्रमाणे फेअर हिअरिंग सुद्धा दिलेली आहे त्या इस्टॅब्लिशमेंटचं ऐकण्याच्या संदर्भातलं. ओके. इथे महत्वाचा मुद्दा आहे, जेव्हा समिती डिसिजन देते, ऑर्डर पास करते, परंतु ते अग्रीड पर्सनला किंवा अग्रीड व्यक्तीला ते मान्य नाही, तर 30 दिवसाच्या आतमध्ये समितीच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार अग्रीड व्यक्तीला दिलेले आहेत. आणि अपिलेट अथॉरिटी जी आहे ती डायरेक्ट हायकोर्ट आहे, ना की सिव्हिल कोर्ट आहे किंवा इतर कोणत्याही इस्टॅब्लिशमेंटला दिलेले नाही, अथॉरिटीजला दिलेले नाही आहेत. फक्त आणि फक्त हायकोर्टला अधिकार दिलेले आहे. बाय चान्स 30 डेज उलटून गेले आणि त्या व्यक्तीला विदिन 30 डेज मध्ये कोणत्याही कारणास्तव जर अपील सादर करता नाही आलं, तरी सुद्धा कंडोनेशन ऑफ डिलेच्या अंतर्गत डिले कंडोन करून घेऊन 30 डेजच्या नंतर देखील अपील करता येतं आणि ते अपील ऍडमिट केलं जातं. कोर्टाला सॅटिस्फाय केल्यानंतर कोर्ट ते अपील दाखल करून घेतं आणि पुढील योग्य ती हिअरिंग साठी मॅटर बोर्डावरती प्लेस केलं जातं. ओके. ह्याचे जे रेम्युनरेशन आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून पारित केलं जातं. समितीची सॅलरी, अलावन्सेस किंवा इतर जे भत्ते जे आहेत हे समितीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवलेल्या विहित नमुन्यामध्येच ते पारित केले जातात. सो ह्याचा जो मेन होल्ड आहे समितीच्या संदर्भातला रिगार्डिंग रेम्युनरेशन किंवा कोणत्याही प्रकारचे ग्रांट्स आहेत, फंड्स आहेत, त्याचं सोल अथॉरिटी जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. जे ग्रांट जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट कडून येते. सो हा झाला क्रक्स ऑफ दी चॅप्टर 11. आणि मी इथेच थांबते. सर, आपल्याला कोणाला जर काही प्रश्न असतील तर आपण ते क्विकली. थँक्यू सो मच फॉर पेशंटली बिंग हिअरिंग टू मी ऑन दिस प्लॅटफॉर्म. मॅम, Thank you, sir. अजून एक प्रश्न होता की Yes. समजा आता हायकोर्टात जावं लागलं त्याला व्यक्तीला, Mhm. एकतर ऍप्लिकंटला किंवा त्याचं रिप्रेझेंटेटिव्हला, Yes. तर मग त्याच्यासाठीचा खर्च, त्याचं जाण्या येण्याचं सगळं हे, तर Okay. त्याच्याबद्दल काही तजवीज आहे का या सगळ्या? येस. सर, आपल्याकडे ना डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी आहे किंवा महाराष्ट्र लिगल सर्व्हिस अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट लिगल अथॉरिटी ज्या आहेत, प्राची मॅडमना देखील माहित असेल, की DLSA मार्फत सुद्धा जाता येतं. डायरेक्ट हायकोर्टला करायचं असेल तर डायरेक्ट हायकोर्टला मालसा म्हणून आहे, महाराष्ट्र लिगल स्टेट अथॉरिटी. तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून आपण त्यांच्या माध्यमातून मग आपण ही फाईल करू शकतो. किंवा ज्या NGOज आहेत, ज्या ह्यांच्यासाठी काम करत आहेत, त्या देखील त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून स्वतः ह्याचा खर्च बेअर करून फाईल करू शकतात, जर ती व्यक्ती स्वतः कॅपॅसिटीमध्ये नसेल तर. ओव्हर टू यू विशाल सर. थँक्यू मॅडम. प्राची मॅडम. थँक्यू सीमा मॅडम. खूप छान, अगदी सोप्या शब्दात आणि परिपूर्ण अशी माहिती आणि व्यवस्थित आपण सांगितलंय, शेअरही केलेलं आहे. असंच आपलं सहकार्य कायम असू दे आमच्या आमच्या या लेक्चरच्या संदर्भातलं आणि या ऍक्ट बद्दलचं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू प्राची मॅडम. त्या कठीण परिस्थितीमध्ये घरचं सगळे असताना सुद्धा वेळ दिला त्याबद्दल डबल अगदी धन्यवाद. नाही, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही मला संधी देता वेळोवेळी. थोडंसं लँग्वेज बॅरियर येतं, पण ते प्लीज समजून घ्या, कारण आज मी मराठीमध्ये प्रिपेअर नाही केलं, त्यामुळे थोडंसं मला ते शब्द, पर्टिक्युलरली शब्द मला थोडेसे जड जात होते उच्चारताना, मराठीमधून ट्रान्सलेट करताना. सो तेवढंच मला मराठीमध्ये करता, मी तर नाही बोलू शकत इतकं मराठीमध्ये, म्हणजे तोंडात इंग्लिशच येतं. हॅलो सीमा मॅम. ते आम्ही एक्सपेक्ट करतो मॅडम तुमच्याकडनं, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. थँक्यू. हा, मोनिका मॅडम. हा सीमा मॅडम, सॉरी मी थोडं लेटच जॉईन केलंय, बट तुम्ही जे काही माहिती दिली ती खरंच खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे आणि त्याचा आम्हालाही पुढे चालून फायदा होणार आहे, कारण माझं स्वतःचं फाउंडेशन आहे मॅडम. ओके. आणि मी दिव्यांग लोकांसाठीच काम करते. ओके. कुठे आहे आपलं फाउंडेशन? तुलसी फाउंडेशन आहे मॅडम माझं. नाही, कुठे आहे हे फाउंडेशन? नाचनगाव, वर्धा डिस्ट्रिक्ट. वर्धा डिस्ट्रिक्ट. ओके. हा, तर त्यामुळे अशा काही केसेस येत राहतात आमच्याकडे. जर असं काही असलं तर आम्ही नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुमच्या सोबत बोलून आम्ही चर्चा करून थोडं गायडन्स पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू. नक्की नक्की मॅडम. आपल्या प्राची मॅडम पण फार एक्सपर्ट आहेत त्याच्यामध्ये. हो हो हो, ते तर आहेच.
प्राची थँक्यू मॅडमचं झालं का लेक्चर? म्हणजे मला ऐकायला मिळालं की नाही पता नाही. ओके. नाही, मी कोऑर्डिनेटर असल्यामुळे मी लेक्चर्स देत नाहीये, मी ऐकते ह्याच्या. मला अच्छा ऐकायला छान वाटतं. नाही, अच्छा प्राची अच्छा. मॅडमचं नॉलेज खूप छान आहे. म्हणजे कसं आहे ना, की ज्या व्यक्ती अफेक्टेड आहेत ना, ते स्वतः प्राची मॅडम आहेत. म्हणजे हो हो. त्यांच्यापेक्षा चांगलं कोणीच एक्सप्लेन करू शकत नाही नाही. बरोबर आहे. हां, म्हणजे त्यांचा हेल्थ इश्यूशी रिलेटेड असेल किंवा हो ह्या सेक्टरशी रिलेटेड असेल, म्हणजे जेवढं प्राची मॅडम जे सांगू शकतात, हो ते कारण ते स्वतः अफेक्टेड आहेत. तर बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त अनुभव मला वाटतं कोणी म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला कदाचित तो आलेला नाही. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही हां, म्हणजे नाही त्यातल्या त्या ते कसं पोळलेल्या आहे ना आहेत. मॅडम, जो व्यक्ती त्या सिच्युएशन मधून गेलेला असतो ना, त्याला ती येस, जवळीकचा येस. प्रश्न असतो. ॲब्सोल्युटली. हं. आणि येस, म्हणजे माझंही तसंच आहे मॅडम. मी 97% हँडिकॅप आहे. ओके. म्हणजे मला व्हीलचेअर वापरावं लागतं. विशाल हो. सरांना माहित आहे. तर त्यामुळे कसं माझं जे फाउंडेशन आहे, तर मी याच्यासाठी ते उभं केलं आहे, की मला ज्या समस्या आल्या किंवा मला जे प्रश्न उद्भवले माझ्या आयुष्यात, ते हं. कशाप्रकारे सॉल्व्ह केले मी आणि कशाप्रकारे मी पुढे जात आहे. तर माझे जे लोक आहे आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये मॅडम, कसं आहे ना, की सिटीमध्ये तर विकास आहे. सिटीमध्ये हां. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इझिली मिळून जातात. पण जो रुरल हं. एरिया आहे, आजूबाजूचा जो रुरल एरिया आहे ना, तिथे अजूनही डेव्हलपमेंट काहीच नाहीये. अवेअरनेस नाही हो मॅडम, अवेअरनेस अवेअरनेस कुठल्याच नाहीये. आणि आणि मॅडम हे कसं आहे ना, आम्ही इव्हन सिटीमध्ये सुद्धा पाहतो. म्हणजे हो, आता फॉरगेट अबाउट आपण फिजिकली आपण फिजिकली चॅलेंज लोकांच्या संदर्भात बोलतोय. हो, डाऊन द लाईन जी वयस्कर व्यक्ती होणार आहे ते सुद्धा 60च्या नंतरच्या व्यक्तींच्या संदर्भात सुद्धा आपण जर धरलं, तर बरोबर. काही ठिकाणी सोसायटीमध्ये आजही म्हणजे मोठ्या-मोठ्या सोसायटीमध्ये आजही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाहीये, व्हीलचेअरची व्यवस्था नाहीये, स्ट्रेचरची व्यवस्था नाहीये. हे सिटीमध्ये सुद्धा आहे, मुंबई सिटीमध्ये सुद्धा आहे. आणि अवेअरनेस लोकांना ना अजूनही अवेअरनेस तेवढा नाहीये. म्हणजे मी थँक्स टू प्राची मॅडम आणि विशाल सर, की तुम्ही मला प्लॅटफॉर्म दिलात ज्याच्यामुळे मी स्वतः देखील जागरूक झाले. म्हणजे मी ठामपणे बोलू शकते, की येस इथे ह्या फॅसिलिटीज अवेलेबल नाहीयेत. येस, येस बरोबर. हा मॅडम. चांगला प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमच्यासारख्या लोकांबरोबर मी कनेक्ट झाले आणि मला ही अपॉर्च्युनिटी मिळते शिकण्याची, वाचण्याची बरोबर. आणि समाजामध्ये खरोखर किती अडचणी आहेत हे जाणून घेण्याची. बरोबर आहे. हे तुमचं मोठेपण आहे हो. नाही मॅडम. माझ्या अंडरमध्ये मॅडम आज 150 ते पावणे 200 हँडिकॅप लोक आहेत. पण ओके. माझा अरे जो ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला फक्त 90 ते 80 लोक दिसणार. कारण बाकी लोकांकडे अजूनही अँड्रॉइड मोबाईल नाहीये. ओके. ही इथली अवस्था आहे. मॅडम, आता कुठे आहे हो तुमचं हे? कोणतं गाव? माझं वर्धा जिल्ह्यापासून 40 किलोमीटर आतमध्ये आहे नाचनगाव. वर्ध्याजवळ? हां, वर्धेपासून थोडं आतमध्ये आहे. अरे, मी येते मग. या ना. या. तेच म्हणून मी प्राची मॅडमचा रेफरन्स पहिला दिला. म्हटलं प्राची हो, मॅडम तुम्हाला जास्त जवळच्या असतील. कारण मी मुंबईला आहे. मला यायला हो, आवडेल वर्ध्याला. नक्कीच आहे मी व्हिजिटला येईनच. म्हणजे प्राची मॅडम तर आमच्या जवळच्याच आहेत. हो. तुमच्या सगळ्यांबरोबर मला कनेक्ट व्हायला खूप आवडेल. कधी-कधी काय होतं, की मुंबईमध्ये एवढं ना कामाचं लोड इतकं आहे ना, की कामापेक्षा एक्झॉस्ट होणं जास्त असतं आमचं. बरोबर त्यामुळे आहे. मला बरेचदा प्राची मॅडमचा मेसेज येऊन सुद्धा मला त्यांना वेळ देता येत नाही. आणि मला खूप वाईट वाटतं, की सांगून सुद्धा मी त्यांना तेवढा वेळ देऊ शकत नाही एक-एकदा. नाही, आणि इट्स मग ते ओके. सेशन हे बरेच समजू स्किप शकतो होतात. मी. वेळ होत नाही. लॉयरचा हाच प्रत्येक लॉयरचा प्रॉब्लेम असतो, की ते वेळ देऊ शकत नाही. कारण आपल्या केसेसचं वगैरे असतं. आजही मी सकाळी एक ट्रान्सजेंडर सेक्टर च्या प्रोग्रामला गेली होती GSMTला. तिथे लेक्चर सिरीज आहेत माझे सुरू. तिथे गेलेली आज सकाळी. ते झालं. मेडिएशनचे मॅटर होते. त्याच्यानंतर 4 वाजता प्री लिटिगेशनची मीटिंग होती. हे सगळं करून मी पण आज 6 वाजता घरी आलेली. म्हणजे असं सुरू असतंच आपलं आता याला हां, काही हं. एक्झॅक्टली. सगळ्या ह्याच्यावर तुळशीपत्र ठेवावं लागतं, तेव्हा मग आपल्याला हे हो ना. करता येतं. प्राची मॅडम आपण कुठले आहे मॅडम? यवतमाळ. ओ यवतमाळ. मग तर याच तुम्ही कधी एखादा भेटायला आम्हाला. हो, हो. तुमचा नंबर मला शेअर करा तुम्ही. मग मी हां, तुम्हाला हां. नक्की. पर्सनली बोलते विशाल आणि मग सरांकडे आहे ना माझा नंबर. हो, हो. मी घेते त्यांच्याकडनं आणि मग मी येते. मी अगदी 100% ट्राय विशाल करते. सर मला पण प्राची मॅडमचा नंबर देऊन देता? हो, नक्की, नक्की. मॅडम, माझे हसबंड पण हँडिकॅप आहे. आम्ही दोघंही येऊ तुमच्या याला भेटायला. या, नक्कीच या. हो, हो. नक्कीच या आणि याच बहाण्याने आपल्याला भेटता येणार, काही विषयावर चर्चा करता येणार आणि काही जर जमलं पुढे जाऊन भविष्यात काही प्रोजेक्टवर काम पण करता येणार. हो, प्रश्नच नाही.
वर्धा आणि यवतमाळ जवळ आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कामात येऊ शकते, काही हो प्रॉब्लेम नाही. लिगली तुमची बाजू सांभाळेल, डोंट वरी. हा येस मॅम. थँक्यू प्राची मॅम. थँक्यू थँक्यू सीमा मॅम. थँक्यू. यू ऑलवेज वेलकम. डॉक्टर सुनीता मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही सर, मी एकदम शेवटी जॉईन झाले ना, एवढं नाही ऐकलं नाही. ओके मॅडम. मी नंतर हे तुम्ही शेअर करता ना परत हे हो, युट्यूबला पण. रेकॉर्डिंग, तेव्हा मी ऐकते परत एकदा. हा येस ओके मॅम. ओके सर. थँक्यू सीमा मॅडम, प्राची मॅडम, की हे इथपर्यंत कंटिन्युटी. आणि जसं की सीमा मॅडम इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही घेतात की एखाद्याने ते ऐकलं ना तर त्याला त्यातनं निश्चितच काहीतरी मिळेल. फक्त की एखादा अफेक्टेड पर्सन आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड एनजीओ असंच नाही, तर एखाद्या अधिकाऱ्याला पण कळेल की नाही, हे किती गरजेचं आहे. इतकं सुंदर तुम्ही एक्सप्लेन करतात. आणि जसं प्राची मॅडमचं निरोप जातो, तुम्ही लगेच वेळ देतात. तुम्ही आमच्याच परिवारातनं आता जॉईन झाला आहात. त्याबद्दल नक्कीच खूप आनंद होतो. आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचत आहे या माध्यमातून. मी जास्त वेळ न घेता आपण प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करूया. तुमच्या वेळेबद्दल मला लक्षात आहे तुम्हाला जायचं आहे, त्यामुळे लवकर संपवूया. थँक्यू. पर्सनली मी पण खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमचे आजचं सेशन नसतं झालं असतं ना, अजून पुढे गेलं असतं. हो म्हणजे ऍटलीस्ट कंटिन्युटी राहते. काय होतंय की पुढचे मग चॅप्टर्स ते हे झालं ना की मग बॅक वाले वॉश आउट होऊन जातं. येस, वॉश आउट होऊन जातं. तर नाही, मलाही त्याला कल्पना आहे, म्हणून मी म्हटलं आज काही करून करूयाच. आपण लॉ स्ट्रीम वाले आहे, तर आपल्याला एवढा प्रॉब्लेम नाही. ते यांना बाकीच्यांना मग मागचं विसरायला होतं, विसरायला त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली. असं मला हो वाटतं. हो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. एका छोट्याशा प्रार्थनेने आपण सांगता करूया आजच्या कार्यक्रमाची. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम मैत्री मैत्री मैत्री. ओम. धन्यवाद. परत आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. थँक्यू. थँक्यू Thank you. विशाल सर, Thank you. प्राची मॅडम आणि मोनिका मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. गुड नाईट एव्हरीवन.